नमस्कार मंडळी, सकाळी वाजले 5:30 आणि मी निघाली कामावरती. आपल्या कामावरती बनवलं आहे मी मटार पनीर. मटर पनीरची भाजी आहे ही. हा कुकुंबर रायता म्हणजे आपला काकडीचा रायता. या ठिकाणी केला आहे मी उपमा. आणि ह्या ठिकाणी केल्या ह्या मल्टीग्रेन चपात्या. हे झालं माझ्या पहिल्या कामावरचं. दुसऱ्या कामावरती केलं आहे मी पनीरची भुर्जी. याच पोळ्या म्हणजे चपात्या आपल्या नॉर्मल. या ठिकाणी केली मी ही डाळ. आज डायरेक्ट कुकरलाच केली. आपली नॉर्मल साधी एकदम सिंपल डाळ बिना तेलाची. आणि केलं हा शेवाळ्याचा उपमा. कोबीची भाजी, कोबी मटार भाजी आणि ह्या मल्टीग्रेन चपात्या. सर्व कामं झाली, आता चालली घरी. तिसऱ्या कामाचा म्हणून व्हिडिओ टाकला आहे त्याच्यामध्येच. तिसऱ्या कामावरती मी कोबी मटरची भाजी केलेली आणि मल्टीग्रेन चपात्या आणि शेवाळ्याचा उपमा. हे छान असं पावसाचं वातावरण झालं आहे. सकाळची 8:30 वाजले आणि हे बघा, ह्या झाडाला किती फणसं लागली. चला तर मंडळी, मी निघाले संध्याकाळच्या कामाला. बघू आज ते काय बनवायचं आहे ते तुमच्याशी शेअर करते. मावळण्याचा व्ह्यू किती छान दिसतोय बघा. आज संध्याकाळच्या कामावरती मी बनवते किनोवा. त्यात टाकलं मी थोडंसं ऑलिव्ह ऑइल 1 टेबलस्पून आणि एकीकडे किनोवा बॉईल करायला ठेवला आहे. तर त्यात टाकलं मी, आता तेल गरम झाले. आता त्यात टाकते मी अद्रक लसूण मिरची. अद्रक लसूण मिरची चांगली परतून घेईल. ह्या ठिकाणी मी घेतले किनोमध्ये टाकायला भाज्या: लाल शिमला, पिवळी शिमला, फरसबी, कांदा, गाजर आणि हे मशरूम. अद्रक लसूण छान फ्राय झालं की मी त्यात ॲड करेल कांदा. मी यात ॲड केला हा कांदा. त्यात ॲड करते फरसबी, गाजर. कांदा फ्राय झाल्यावर मी टाकले त्यात पिवळी शिमला, लाल शिमला, हिरवी शिमला. ती चांगल्या प्रकारे फ्राय करून घेईल. 2-3 मिनिटांनी हे चांगलं फ्राय होत आलंय, शिजत आलंय म्हणजे चांगलं व्यवस्थित. इकडे हा ज्यूस चालू आहे. आता ह्यात ॲड केलंय मशरूम. यात थोडंसं ॲड केलंय ब्लॅक पेपर. त्यानंतर हा सॉस, ग्रीन चिली सॉस, सोया सॉस, त्याच्यामध्ये मी हे टाकले, हे मास्टरचा औषध शेजवान, आणि हा डार्क सोया सॉस लाईटली. आणि ह्यात टाकले हे मी थोडंसं व्हिनेगर.
थोडंसं मी यात ॲड करेल टोमॅटो केचप. लास्टला मी ह्याच्यात थोडंसं मीठ टाकलं, कारण की सॉसेसमध्ये भरपूर सारं असं मीठ असतं, त्यामुळे मीठ टाकताना जरा व्यवस्थित टाकत जावा. फायनली किनोआची भाजी झाली. आता ह्याच्यामध्ये हा किनोआ ॲड केला जाईल आणि त्या मॅडमच करणार आहेत. त्यांना जेव्हा लागेल रात्री खायला तेव्हा ते ॲड करून घेतील याच्यामध्ये. अदरवाईज हे ॲड पण करू शकतो किंवा आपण साईड बाय साईड आपण भाजी भात कसं खातो त्यासारखं पण खाऊ शकतो. आणि या ठिकाणी माझा झाला हा ज्यूस. किनोआ मी 1 वाटी घेतलेला आणि त्याच्यासाठी 3 वाटी पाणी घेऊन हा किनोआ अशा प्रकारे भातासारखा शिजवून घेतला. श्री स्वामी समर्थ.